नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती। अन्नप्राशन सुरू केल्यापासून बाळाला पाणी देताना खूप साऱ्या मातांना प्रश्न पडतो की पाणी कसे द्यावे, कोमट द्यावे, उकळून गार केलेले पाणी प्यावे की आपण असेच पाणी द्यावे जेणेकरून फायदा खूप सारा होईल, त्याची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल, असे प्रश्न पडलेले असतात। आणि त्यासाठी एक सुवर्ण मध्य असा आहे की आपल्याला त्याची इम्युनिटी सुद्धा वाढेल आणि त्या पाण्याचे फायदे पण होतील। तर ते पाणी म्हणजे सुवर्ण जल। आता हे सुवर्ण जल कसे तयार करायचे, तर 24 कॅरेटच्या सोन्यापासून आपण जी वाळ्याची अंगठी बनवतो ती अंगठी पाण्यात टाकून ते पाणी 15 ते 20 मिनिटं उकळू द्यावे। असे हे उकळून गार केलेले पाणी बालकास द्यावे। याने काय होतं तर त्या बाळाची इम्युनिटी वाढते, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्याची बुद्धी, तेज, कांती, आकलन शक्ती वाढते, त्याची पचन संस्था सुद्धा चांगली होते। तसेच जे खेळताना दमणे किंवा या पद्धती होतात तर ते सुद्धा होत नाही आणि त्याची शारीरिक वाढ होण्यासही मदत होते। आता तुम्ही म्हणाल ही अंगठी टाकून टाकून वितळते नाही, तर त्याचे कोणतेही घटक त्यात सापडत नाही, म्हणजे सोन आपल्याला पाण्यात मिळत नाही, परंतु त्या सोन्याचे गुण जे असतात ते पाण्यात उतरतात। तर असं हे सुवर्ण सिद्ध जल बालकाशिवाय बालकासोबतच जर गर्भिणीने सेवन केले तर त्याचा दुहेरी फायदा माता आणि बालक या दोघांनाही होतो। तर आजपासूनच सुरू करा असे हे सुवर्ण जल होणार।